नमस्कार मित्रांनो, सह्याद्री विथ महेंद्रमध्ये आपलं स्वागत आहे. महाराष्ट्रात जेवढे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांपैकी असलेला अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर जिल्हा हा काही दिवसांनी भविष्यात महाराष्ट्रामध्ये पूर्ण आपल्याला गाजावाजा करताना राजकारणाच्या दृष्टीने दिसणार आहेत आणि आपल्यालाही ते ऐकावं लागणार आहे. विषय हा आहे की विवेक कोल्हे आणि आमदार म्हणजे माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्यात चालू असलेल्या शीतयुद्धाची काय विषय आहे तो आपण समजून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या तुमचे विचार हे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून व्यक्त करा. मित्रांनो, जर बघितलं तर काही गोष्टी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ज्या घडत आहेत त्या घडू नये असं वाटत होतं. अहिल्यानगरमध्ये जेव्हापासून विवेक कोल्हे यांना आमदारकी मिळाली त्यानंतर सुजय विखे पाटील यांचा गट हा नाराज असल्याची चर्चा आहे. ते कारणही तसंच आहे. सुजय विखे हे म्हणजे त्यांना राजकीय वारसा हा मोठा आहे, विवेक कोल्हे यांनाही आहे, परंतु ते आत्ता अहमदनगर जिल्ह्यामध्ये जेव्हापासून विखे पाटील गटाचा हा खूप मोठा दबदबा आहे आणि त्यातच आता विवेक कोल्हे हे तरुण पिढीमध्ये खूप म्हणजे लवकर फेमस होत आहेत. त्यांना आमदारकीही देण्यात आली. सो हे बघता निश्चितच दोघांमध्ये जे सुजय विखे पाटील आहेत त्यांच्या गटामध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे. निश्चितच पुढे जाऊन जिल्ह्यामध्ये विवेक कोल्हे यांसारखा पर्याय हा सुजय विखे पाटील यांना थोडीच तोड मिळू शकतो का, हे बघण्यासारखी गोष्ट आहे. आता ह्यानंतर अजून एक मुद्दा येतो, तो म्हणजे 86 वर्ष असलेले शरद पवार यांची राजकीय एंट्री. कारण शरद पवार हे डायरेक्टली कधी इन्व्हॉल्व्ह होत नाही, परंतु विरोधकांमध्ये जिथे काही गोष्टी त्यांना वाटतात की इथे विरोधाभास होतोय त्या ठिकाणी ते नक्कीच आपली ताकद वापरतात आणि अजून विरोधी पक्षाला खच्चीकरण करतात. यामध्ये निश्चितच राजकीय शरद पवार यांच्याकडनं, महाविकास आघाडी यांच्याकडनं विवेक कोल्हे यांची ताकद वाढवण्यात येईल असंच बोललं जातंय. शेवटी चाणक्य असलेले शरद पवार ही गोष्ट नक्कीच ओळखणार आणि भेदणार असं सध्या चर्चा चालू आहे. आता आपण लास्ट आपल्या विश्लेषणाकडे येतोय, तो म्हणजे पुढील राजकीय समीकरणे काय असतील. कारण आगामी निवडणुकांवरती ह्या राजकीय समीकरणाचा खूप मोठा प्रभाव पडू शकतो. ही फक्त जिल्ह्यापुरती गोष्ट नाही आहे, पूर्ण महाराष्ट्रभर ही गोष्ट घडू शकते आणि याचे परिणाम आपल्याला बघायला मिळू शकतात. कारण उद्या विवेक कोल्हे यांची ताकद वाढवण्यासाठी महाविकास आघाडी तेथे काही करू शकते, काही म्हणजे ताकद वाढू शकते विवेक कोल्हेंची. कारण विवेक कोल्हे आणि सुजय विखे यांच्या या दोन्ही गटांमध्ये सध्या थोडासा वाद चालू आहे, चढाओढीचं राजकारण चालू आहे. हे जर भाजप नेत्यांनी लवकरच नाही मिटवलं तर निश्चितच याचा फायदा हा महाविकास आघाडीला होऊ शकतो. नक्कीच तुम्हाला काय वाटतं या सर्व गोष्टींबद्दल ते नक्की तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. प्रत्येकी मला फक्त एवढंच विचारायचं आहे अहिल्यानगरमधील जनता किंवा महाराष्ट्राच्या जनतेला, की अहिल्यानगरमध्ये खरंच सुजय विखे यांचा दबदबा कमी होईल, विवेक कोल्हे खरंच उभारी घेऊन युवा नेतृत्व म्हणून अहिल्यानगरमध्ये आपला जलवा दाखवेल, की 86 वर्षाचे शरद पवार हे आपला डाव जे आपल्यासाठी ज्याच्यासाठी ते प्रसिद्ध आहेत ते इथे साधून घेतील. हे नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून व्यक्त करा. अशाच राजकीय विश्लेषणासाठी, निरपक्ष विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.